नमस्कार मित्रांनो, माझं नाव अश्विनी. वेलकम आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सकाळी मी 6ला सुटली कारण आज होती वटपौर्णिमा आणि सोबतच माझं ऑफिस पण होतं. तर वटपौर्णिमेची तयारी मी काल रात्रीपासूनच सुरू केली होती. तर काल रात्री मी काढली होती वटपौर्णिमेची मेहंदी. तर मेहंदी कशी जमली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मला सांगा, मला मेहंदी काढता येते का? कमेंटमध्ये सांगा. तर आज होतं माझं ऑफिस. तर मी सकाळी उठून सगळे कामं घरचे आवरून घेतले. त्याच्यानंतर मग मी ऑफिसला जायची तयारी केली. तर मी गेली 7:30ला ऑफिसला आणि परत आली मी 4ला. 4ला आल्यानंतर मग मी छानपैकी आज रेड कलरची साडी घालणार होती. तयारी करायला खूप वेळ झाला मला. तर मेकअप करायच्या आधीचं लुक आणि मेकअप केल्यानंतरचं लुक कसं दिसते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर चला मग पूजेची तयारी करून घ्या म्हटलं. तर मग पूजेची तयारी करून घेतली. त्यात फुलं, दिवा, आंबा, सूत आणि ओटी हे सगळं घेतलं आणि मग चला म्हटलं आता पूजेला. तर आम्ही निघालो पूजेला. वड तर काही जवळपास होता नाही, तर आम्ही गाडी घेऊन थोडा दूर वड होता तिथे गेलो होतो. मग तिथे गेल्यानंतर लागली पूजेला. सगळ्यात आधी मी दिवा लावून घेतला. मग पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर मग हळदी कुंकू लावून घेतलं. हळदी कुंकू लावून झालं की नंतर मग ओटी भरायला चालू केली. ओटी भरली. ओटी भरल्यानंतर मग त्या ओटीला पण हळदी कुंकू लावून घेतला आणि ओटी भरून घेतली. त्याच्यानंतर मग मी आंबा ठेवला. आंब्याची पण पूजा करून घेतली. मग नंतर फूल वगैरे वाहून घेतले. फूल वाहल्यानंतर मग मी लावली अगरबत्ती लावून घेतली. त्याच्यानंतर लावला मी कापूर. कापूर लावायला काही होता नाही, तर मी तिथला दिवा घेतला. त्या दिवामध्ये कापूर लावला. कापूर पण लागत नव्हती कारण की हवा चालू होती. त्या हवेमुळे काही लवकर लागत नव्हतं. मग काय कापूर लावला. कापूर लावून ओवाळून घेतलं वडाच्या झाडाला. नंतर मग आम्ही पण कापूर घेऊन घेतला. तर आज होता मला उपवास. तर या उपवासाला हिंदू संस्कृती वटपौर्णिमा किंवा वटसावित्री असे म्हणते. तर हे विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते कारण हे उपवास पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ठेवले जाते आणि वडाची पूजा केली जाते. तर घेतलं वडाला सूत बांधून. वडाला सूत बांधायला तर जागा पण होती, तरी मी एक फांदी बघितली आणि त्या फांदीला सूत बांधून घेतलं. त्याच्यानंतर मग मी 7 फेरे घ्यायला लागली. तर मग लवकर 7 फेरे घेऊन घेतले. तर या वडाच्या झाडाला 7 फेरे का घेते? फेरे घेतले जातात पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी घेतले जाते. तर वडाच्या झाडाला खूप पवित्र मानले जातात. पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. वडाच्या झाडाखालीच ही घटना घडली होती, म्हणून या वृक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते. तर हा माझा लास्ट फेरा होता. लास्ट फेरा घेऊन झाला. त्याच्यानंतर मी वडाच्या झाडाचे दर्शन करून घेतले. नंतर मग तिथे बाजूला शिवजीचं मंदिर होतं. तर त्या शिवजीच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि पूजा करायला सुरुवात केली. तर आधी मी खांद्यावर पदर घेतला. नंतर मग शिवजीच्या पिंडीवर पाणी अर्पण करत होते. आणि योग बघा किती चांगले, कारण की आजचा सोमवार दिवस होता आणि मला पिंडीवर पाणी टाकायला मिळाले, कारण खूप दिवसापासून शिवजीच्या पिंडीवर पाणी नव्हते टाकले. तर शिवजी पण म्हणत असेल की आज कसा काय टाइम भेटला. मग हळद कुंकू लावून घेतले आणि कापूर पण लावून घेतला. आणि इथे फुलं आणि निवेद एवढेच टाकले होते की पिंड दिसत सुद्धा नव्हती. आणि इथे छानपैकी तांब्याचा नागोबा पण होता. मग आम्ही दर्शन करून घेतले शिवजीचे सोबत, कारण जे काही आहे आज माझ्याकडे ते शिवजीच्या आशीर्वादामुळेच आहे. तर मग शिवजी दर्शन करून घेतले आणि कापूर घेतला. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.